रोल बदलणं की आत्ता माझा रोल इकडं काय आहे. मी इकडं खरंच अथॉरिटीमधला कोणी आहे का. हे आपण सुरुवातीला बघितलं की आता मी इकडे बॉस नाही आहे. आता मी इकडे एक वडील आहे. मी आता इकडे एक पार्टनर आहे. आता मी इकडे नुसता मित्र आहे. हा रोलमधला स्विच करता येतोय का. तुम्ही दिलच्या त्यामधला अक्षय खन्ना आठवा, स्वदेशमधला शाहरुख बघा, किंवा पीकूमधला इरफान खान बघा, राझीमधला विकी कौशल बघा, की हे जे सगळे पुरुष आहेत ते स्वतःचा रिस्पेक्ट कुठे बाजूला न ठेवता ह्युमर, जिव्हाळा याची सगळ्याची छान सरमिसळ करू शकतो. की पुरुषाचा जो एक स्व आहे त्याची किंमत फक्त अचिव्हमेंट्सनीच ठरते का. एक असं सहसा बघायला मिळतं की स्त्रियांमध्ये ना त्यांना आधी इमोशनल इंटिमसी जास्ती महत्त्वाची वाटते आणि तो कम्फर्ट निर्माण झाला किंवा त्यांना फिजिकल इंटिमसीचं एक्सटेन्शन बनतं. पुरुषांचं उलट खूपदा ओपन अप होणं कधी होतं ते फिजिकल इंटिमसी नंतर बघायला मिळतं. या विरोधाभासी डायनॅमिकमुळे खूप एक गल्लत होत्या. आपण मुलांना कसे वाढवतो आहोत आणि त्यांच्यासमोर कुठली रोल मॉडेल्स आपण उभी करतो आहोत अतिशय महत्त्वाचं आहे. भारतीय पुरुषांचा लोनलीनेस हा एवढा का वाढतोय. म्हणजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा मला वाटतोय की पुरुषांनी ओपन अप व्हावं असं जर का आपल्याला वाटत असेल तर स्त्रियांनी कुठेतरी तो माइंडसेट डेव्हलप केला पाहिजे किंवा त्या दृष्टीने बघायला सुरुवात केली पाहिजे. तर पुरुष हे मुळात फिजिकल इंटिमसी आणि इमोशनल इंटिमसी ह्याच्यामध्ये गोंधळतात का. एक असं सहसा बघायला मिळतं की स्त्रियांमध्ये ना त्यांना आधी इमोशनल इंटिमसी जास्ती महत्त्वाची वाटते आणि तो कम्फर्ट निर्माण झाला किंवा त्यांना फिजिकल इंटिमसीचं एक्सटेन्शन बनतं. बरं. पुरुषांचं उलट खूपदा ओपन अप होणं कधी होतं ते फिजिकल इंटिमसी नंतर बघायला मिळतं. म्हणजे फोरप्ले हा जेव्हा असतो तेव्हा दॅट एनेबल्स द ॲक्च्युअल फिजिकल इंटिमसी. वेरॅज पोस्ट क्लायमॅक्स, पोस्ट पीक पुरुष जास्ती ओपन अप मला बघायला मिळतात आणि ह्या विरोधाभासी डायनॅमिकमुळे खूप एक गल्लत होते आणि त्यात एक ह्यात नेमकं कसा तो बॅलन्स साधायचा ही धडपड खूपदा होत असते. पुरुषांना इंटिमसीचं मूर्त स्वरूप हे जास्ती पटकन आयडेंटिफाय करता येतं. व्यक्त सोपं होतं त्यांच्यासाठी, व्यक्त करणं त्यांच्यासाठी जास्ती सोपं असतं. की मुळात मॅस्क्युलिन सायकीमध्ये ज्या गोष्टी मूर्त स्वरूपात दाखवता येतात, टँजिबल मूर्त, आणि ज्या आयात आहेत दाखवता येतात, थोडं लॉजिकल असतात आणि त्याला एक शेप असतो, तिथं त्या गोष्टी त्याला जास्ती प्रोसेस करता येतात. ॲबस्ट्रॅक्ट किंवा भावनिक ह्या ज्या गोष्टी असतात त्या फेमिनिन सायकीला जास्ती जमतात. मग त्या पुरुषांमध्ये असतो किंवा स्त्रियामध्ये, तर ते फेमिनिनला जास्ती ॲबस्ट्रॅक्ट आणि इमोशनल हे जास्ती जमतं. त्यामुळे तिथं तो एक कसा विरोधाभासी एक इनियांग सारखी एक डायनॅमिक आहे. तर तिथं ते समजून घेताना पुरुषांची खरंच गलत होऊ शकते. पण एक असं पण बघायला मिळतं की जे कंपार्टमेंटलायझेशन हा जो बघतो की फिजिकल इंटिमसी वेगळी आणि इमोशनल इंटिमसी वेगळी, तिथं काहीसं पुरुषांना तो एक असा एक लॉजिकल विचार, थोडासा लॉजिकल अप्रोच थोडा जास्ती सहज ठेवता येतो. स्त्रियांना जास्ती सहजगत्या हे सगळं एकत्र हे जास्ती अपील होतं. म्हणजे आपण आता ह्या सगळ्याबद्दल जे बोलतोय की मॅस्क्युलॅनिटी इन शॉर्ट, तर आजच्या काळामध्ये जर का आपल्याला मॅस्क्युलॅनिटीला रिडिफाईन करायचं असेल, त्याची नव्याने एक व्याख्या करायची असेल तर ती कशी करता येईल. पुरुषाकडे आधीचे टास्क होते, प्रोव्हायडरचे तर होतेच, किंवा लढाया, युद्ध, हे खूप मोठा काम होतं. किंवा शहर, राज्य, देश ह्यांची बांधणी करायची असेल तर तिकडं गव्हर्न करणं आणि त्यामुळे त्यातनं येणारं राजकारण आणि सत्ताकारण हे खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि सर्व्हाइव्ह करण्यासाठी त्यात खूपशा त्या गोष्टींची गरज होती. आता हा प्रश्न विचारायची गरज आहे की आपलं सर्व्हायव्हल खरंच इतकं धोक्यात आहे का. आधी या गोष्टी जेवढ्या गरजेच्या होत्या त्या खरंच आज गरजेच्या आहेत का. मग आपण ह्या ज्या पॉवर जिकडे एकवटलेली आहेत त्यांच्या जोडीला इमोशन्स, नातेसंबंध, प्ले आणि जो खेळकरपणा आहे, ह्युमर जो आहे, त्याला आपण आता जरा जागा देऊ शकतो का, हा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे आधी जो एक कदाचित मॅस्क्युलिनिटीकडे जेवढा रोल गरजेचा होता ताकदीचा आणि सो कॉल्ड मॅस्क्युलिन एकदम स्टॉईक याचा, तो आज खरंच गरजेचा आहे का हे विचारायची गरज आलेली आता. आणि आधी त्या होतं त्यापेक्षा त्यामुळे काही कामं या पुरुष करतात स्त्रिया करू शकतात आणि स्त्रिया ज्या करत आलेल्या आहेत त्या पुरुष करू शकतात आणि त्या करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे
मॅस्क्युलिनिटी आता कशी दिसू शकते, जर एक आयडियल पिक्चर बघायचं म्हटलं तर असं दिसू शकतं का की हा जो पुरुष आहे की तो खूप कम्फर्टेबल आहे, स्वतःला फार सिरियसली घेत नाहीये, स्वतःवर विनोद घेऊ शकतो किंवा स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकतो, स्वतःचा अँकर न सोडता, की स्वतःची माझी ही लिमिट आहे, हा माझा एक आदर आहे, माझा सेल्फ रिस्पेक्ट आहे, त्याचा अँकर न सोडता मी समोरच्या समोर झुकू शकतो. की जिकडं मला मदत मागायला कमीपणा वाटत नाही, की जिकडं मला हे व्हल्नरेबिलिटी पण म्हणतो की माझं तुझ्यापासून अडलं की मला तुझी खूप गरज आहे, मी तुझ्यासमोर मला तुझ्याशी बोलून बरं वाटतं आणि तू नसलीस आयुष्यात तर मला माझं खूप अवघड होईल बरं का, हे सांगणं. आणि तरी जर का ती व्यक्ती लांब गेली तरी आपापलं हँडल करता येणं, हा जो बॅलन्स आहे की जी व्यक्ती एकटं पण राहू शकते आणि तरी जिकडं लागेल तिकडं कनेक्ट पण होऊ शकते, हा जो बॅलन्स साधता येईल जर का मॅस्क्युलिनिटीला. की आता आपण काही उदाहरणं जर का बघितली, तुम्ही दिलच्या त्यामधला अक्षय खन्ना आठवा, स्वदेशमधला शाहरुख बघा किंवा पीकूमधला इरफान खान बघा, राझीमधला विकी कौशल बघा, की हे जे सगळे पुरुष आहेत ते स्वतःचा रिस्पेक्ट कुठे बाजूला न ठेवता ह्युमर, जिव्हाळा ह्याची सगळ्याची छान सरमिसळ करू शकतात, की जिथं लागेल तिकडं ती भावना व्यक्त करू शकतात. एक अतिशय महत्वाचा रोल हा पण आहे की रोल बदलणं, की आत्ता माझा रोल इकडं काय आहे, मी इकडं खरंच अथॉरिटीमधला कोणी आहे का. हे आपण सुरुवातीला बघितलं की आता मी इकडे बॉस नाही आहे, आता मी इकडे एक वडील आहे, मी आता इकडे एक पार्टनर आहे, आता मी इकडे नुसता मित्र आहे. हा रोलमधला स्विच करता येतोय का. किंवा अगदी स्त्री पुरुष नातं बघितलं, अगदी नवरा बायको हे नातं जरी बघितलं, पार्टनर नातं बघितलं, ती स्त्री जेव्हा माझ्यासमोर ओपन अप होते, आत्ता माझा रोल काय आहे, की इकडं मी कुठला प्रॉब्लेम सॉल्व्हर व्हायचं आहे का नुसतं ऐकून घ्यायचंय. हे रोल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. आणि तिथं आत्ता मला तुझा सल्ला नको आहे, आत्ता मला फक्त मोकळं व्हायचं आणि ऐकून घ्यायचंय, हे ऐकायची पचवायची पण क्षमता पाहिजे. आणि मग विचारला तर सल्ला देणं, जी लागेल ती मदत करणं, ती करायची क्षमता असणं, ती पण असणं गरजेचं आहे, की जिकडे व्यवहार ज्ञान पण आहे आणि लॉजिकल इंटेलेक्च्युअल ज्ञान पण असा एक बॅलन्स जो आहे. आणि अगदीच आवडत नसेल जर का तर किंवा विचारणं तरी की आत्ता मला एक गोष्ट जाणवते खूप, तर हे जरा माझं मत मांडू का इकडे, किंवा विचारणं एक पायरी जरी ऍड करता आली खूप फरक पडेल. बरं, आता तुम्ही विनोदाबद्दल सुद्धा बोलला, तर मला हा प्रश्न पडतो की कित्येकदा पुरुष खूप गोष्टी अनेकदा जोक मारतात किंवा जोकमध्ये घेतात किंवा विनोदात्मक त्याच्याकडे काहीतरी टॉन्ट वगैरे मारतात. सो हे कुठेतरी त्यांचं डिफेन्स मेकॅनिझमच आहे का. हा मला पहिलं चॅन्डलर आठवतो फ्रेंड्स मधला, की जो खूप तरी क्लिअरली दाखवलं की हा विनोद म्हणून वापरतो. तर हो, की ती इमोशन बाजूला करायला ज्याकडे विनोदानी बघणं हे अगदीच एक डिफेन्स मेकॅनिझम आहेच आहे. आता ते कधी कुठं वापरायचं ह्याचा एक जर का समतोल साधता आला तर तो गरजेचा आहे. तर कधी कधी खरंच की दुसरं डोक हे पण आहे की स्वतःला इतकं सिरियसली घ्यायचं की मग त्यात अडकून पडणं, हा जो एक पॅटर्न असतो ना, तर त्याच्यापासून लांब होता येण्याचा एक लुब्रिकंट जो असतो तो ह्युमर आहे. की त्या भावनेची एक स्टिंग कमी करणं, त्याचा जो एक डंख आहे आणि त्यातला मधला जो एक विखार आहे आणि जे झेर आहे त्यातलं, तर ते बाजूला करायचं काम ह्युमर करता खूप छान करू शकतो. पण हे तुम्ही म्हटलं तसं भान खूप गरजेचं आहे की भावनांपासून लांब जायला नाही, की त्याच्यापासून त्याचा एक दाह कमी करायला आणि त्याचा एक 11 उपाय ते शांत करायला ह्युमरचा वापर होऊ शकतो. पण भावनांपासून पळून जाणार असू तर तो ह्युमर पण एका लिमिट नंतर मदत नाही करणार आहे. करेक्ट. ह्यानंतर मला पुढे असं विचारायला आवडेल की या आपण जी नवीन व्याख्या आता केली आहे, तर जर का आपल्याला हेल्दी मॅस्क्युलॅनिटीच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर मुळात हेल्दी मॅस्क्युलॅनिटी काय असते, कशी दिसते आणि ती हेल्दी करण्यासाठी आपण काय टिप्स असतील, उपाय असतील घरच्या घरी करू शकतो. आता याच्यात शॉर्ट टर्म उपाय पण आहेत आणि लॉंग टर्म पण आहेत. आता लॉंग टर्म तर अगदीच साहजिकच आहेत की आपण मुलांना कसे वाढवतो आहोत आणि त्यांच्यासमोर कुठली रोल मॉडेल्स आपण उभी करतो आहोत, हे अतिशय महत्वाचं आहे. की त्यांना आपण खूप सॉफ्ट पण नाही आणि खूप अग्रेसिव्ह पण नाही, तो एक बॅलन्स रोल मॉडेल त्यांच्या समोर उभी करू शकतो आहोत का, ते वातावरण देऊ शकतो आहोत का त्यांना, की किमान स्वतःला व्यक्त नाही करता आलं तरी किमान असं वातावरण निर्माण करणं की जिकडं किंवा व्यक्ती व्यक्त होत असेल तर आपण त्याच्या अडकटी निर्माण नाही करत आहोत. हे आहे रोजच्या तत्वाला ना, आमच्या
फिटनेस इन्स्ट्रक्टरचं एक वाक्य आठवलं की बरं. योगासनं करताना हम्म, अंतिम स्थितीत पोहोचणं म्हणजेच आसन झालं असं नाहीये. हम्म. तुमच्या आहे त्या कंडिशनला तुम्ही स्ट्रेच करत राहिलात तर आसन तिकडे पण होणार आहे. बरं. त्यामुळे आपला हा जो भावनांचा जो एक ज्या घट्ट होऊन बसल्यात, रिजिड होऊन बसल्यात आपल्या भावना सगळ्या मसल्स सारख्या, तर त्याला थोडं फ्लेक्झिबल होण्यासाठी ते थोडा ताण देत राहणं, त्या थोडा मात्रेने व्यक्त करत राहणं, ओके. की मुळात त्या आयडेंटिफाय करता येणं. आता मला नेमकं काय वाटते त्याला एक लेबल देऊन आयडेंटिफाय करून आणि मग ते योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात हम्म, व्यक्त करता येणं, हे करता आलं तर ते हळूहळू ते रिजिडिटी कमी होऊन जाईल. ओके. आणि ते करताना एका फटक्यात ते काय जमणार नाही. कधी आपण भस्कन त्या टोकाला जाणार आहोत तर कधी परत 1-2 पावलं मागं येणार आहोत. राईट. पण 3 पावलं पुढे जाऊन 2 पावलं मागं जरी आलं तरी 1 पाऊल पुढे जाऊन का होईना तर हळूहळू आपण बदल करणारच आहोत. ओके. तर एकतर हळूहळू का होईना व्यक्त करत राहणं आणि किमान व्यक्त करत कोणी असेल तर त्याला शेम न करणं, हम्म, त्याला जज न करणं, बरोबर. त्याच्या मध्ये जाऊन त्याला इन्व्हॅलिडेट न करणं, हे तर आपण नक्कीच करू शकतो. करेक्ट. ओके, म्हणजे ह्या काही टिप्स आपण सुरू केल्या, एक्सप्रेस व्हायला कुठेतरी सुरुवात केली तरी सुद्धा आपण एक पाऊल पुढच्या चांगल्या पॉझिटिव्ह दिशेने टाकू शकतो. मला पुढे असं विचारायचं आहे तुम्हाला की खरं तर हा मी NCRBचा डेटा काढत होते, क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा. त्याच्यात मला असं दिसलं की महिलांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्या या जास्त आहेत आणि ओव्हर द पिरियड म्हणजे लास्ट 30 वर्षांमध्ये तर हा ग्राफ वाढतच चाललेला आहे. तर का म्हणजे पुरुषांचा लोनलीनेस, भारतीय पुरुषांचा लोनलीनेस हा एवढा जास्त प्रमाणात आहे आणि ही फक्त ॲक्च्युली रेकॉर्डेड आकडेवारी आहे. अशाही अनेक केसेस आहेत की जे आपल्याकडे रेकॉर्डच होत नाहीत. तर पुरुषांचा लोनलीनेस, भारतीय पुरुषांचा लोनलीनेस हा एवढा का वाढतोय? आत्तापर्यंत आपण बघत आलेलो आहोत तर त्याचंच साचत आलेलं जे रूप आहे की कनेक्ट न होता येणं, की कुठेतरी कदाचित अचीवमेंट्स ह्या एवढ्या महत्त्वाच्या होऊन बसल्या का बर. की ते नसेल तर आपली किंमत नाही आहे, हे कुठे तरी ते पारडं तिकडं जास्त झुकलं का आणि त्यामुळे ते करताना नातीसंबंधी मागं पडली का, हे अगदी फोकस आणि अगदी त्याच्याकडे टक लावून बघायची गरज आहे. हा प्रश्न विचारायची गरज आहे की पुरुषाचा जो एक स्व आहे त्याची किंमत फक्त अचिव्हमेंट्सनीच ठरते का, किंवा एखाद्या सिनियरचं, एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीचं अप्रुव्हल मिळालं तरच आपल्याला किंमत आहे का. की अनेक ठिकाणी जखम असते की मला जे अप्रुव्हल जेव्हा मिळत नाही तर तेव्हा ते खूप झोमणारी गोष्ट आहे आणि ते करताना त्यामुळे एकटेपणा हा पण त्यात होतं की जोपर्यंत मी हे करत नाही ना तोपर्यंत मी लोकांच्या नजरे पात्र नाही आहे, तोपर्यंत मी नाती पण डिझर्व करत नाही, तोपर्यंत मी ॲक्सेप्टन्स पण समाजाचा, लोकांचा, फॅमिलीचा ॲक्सेप्ट करत नाही. ओके. हे खूप आजपर्यंत भिडलेलं आहे. बर. आता ते जे म्हणतात ना की आपल्या 2 प्रामुख्याने गरजा असतात, टू बिलॉंग अँड टू बी ऑफ सिग्निफिकन्स राईट. इन द कम्युनिटी टू विच यू बिलॉंग. तर जो सिग्निफिकन्स आहे ना तर तो कदाचित पुरुषांनी इतका सिरियसली घेतला आणि ते करताना बिलॉंगिंग जे आहे ते मागं पडलं. हो. आणि त्यामुळे नातेसंबंधाला जितकं खतपाणी लागतं ते कमी होत गेलं. त्याची पाळमुळं कुठे अशी वृक्ष होत गेली बर. आणि ते झाड हळूहळू निष्पर्ण होत कोमेजून जायला लागलं. बर. आणि एक दिवस ते अचानक त्याला जी वाळवी लागली ती दिसली आणि ते खाडकर एकदम झाड कोसळून पडलं. बरोबर. ते आतल्यात ती लागलेली वाळवी वर्ण दिसल्यामुळे ना ही अशी झाडं कोलमडून पडतात. म्हणजे समाज रचना ही बदलती आपली, की आपण मायग्रेशन खूप जास्त प्रमाणात होतं, गावातनं लोक शहरांकडे शिफ्ट होतात, फॅमिली स्ट्रक्चर्स इव्हॉल्व्ह होत आहेत की आता आपण जॉईंट फॅमिलीवरनं न्यूक्लिअर फॅमिलीकडे हळूहळू चाललोय, मोस्टली शहरातली लोक. तर न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ऑलरेडी घरांमध्ये 1-2 लोक असतात, 3-4 लोक असतात. तुमचे मेंबर्सच घरातले मुळात कमी झालेत. सगळं समाजरचना असेल, मॅरेज इन्स्टिट्यूशन सगळं कुठे ना कुठेतरी बदलतंय. या सगळ्यामुळे मला एक्सप्रेस होण्यासाठी माणसंच नाही आहेत, किंवा ज्याला आपण थर्ड प्लेस म्हणतो, की एक तर माझं घर असतं जिथे माझा जास्त वेळ जातो, दुसरं माझं ऑफिस असेल किंवा मी जिथे काम करतो ते असेल, आणि तिसरी अशी जागा जिथे मी व्यक्त होऊ शकतो, कदाचित छंद, तुम्ही खेळ म्हणला तसं असेल. तर ही थर्ड प्लेसच मुळात आयुष्यातनं कमी होतीये. म्हणून हे सगळे अर्बनायझेशन, ग्लोबलायझेशनमुळे हे प्रॉब्लेम्स येत आहेत का? विभक्त कुटुंब आणि न्यूक्लियस फॅमिली आणि जॉईंट फॅमिली ह्याचं जे मोठा विषय आहे आणि खरं तर दोन्हीचे प्रोज अँड कॉन्स भरपूर आहेत. न्यूक्लियस फॅमिलीचे फायदे पण भरपूर आहेत. हो. पण त्यात हे मात्र होतं की कुठंतरी नातेसंबंधी ही त्याचं स्वरूप खूप बदलत चाललेलं आहे आणि आपण अटॅच कसे होतो
ह्याची गणित एकदम खूप वेगळ्या प्रकारे बदललीत. की आता आधी कसं होतं की समजा आईबाबा कामाला नसतील तर घरातलं दुसरं कोणतरी वडीलधारा आहे की जे त्या मुलाकडे मुलीकडे बघतंय. बरोबर. तर ते असल्यामुळे घरात कोणतरी एक पेरेंट फिगर आहे आणि माझ्याकडे लक्ष द्यायला कोणतरी आहे, हे आधी सहज शक्य होतं. आता ते नसल्यामुळे मी एकटा आहे, मी एकटी आहे, हे ह्याचा शिरकाव जास्ती व्हायला लागलेला आहे. आणि तो एकटेपणा आपण जसं म्हणलं तो कसा हँडल करायचा हे आपल्याला अजून ते गणित तेवढं अजून अवगत झालेलं नाहीये. आणि त्यामुळे त्या वाढत्या एकटेपणामुळे आणि त्यामुळे जी पटकन सहज अवेलेबल आहे ते डिस्ट्रॅक्शन्स जे आहेत त्याच्यामुळे ते प्रचंड ऑप्शन्स आहेत डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी. ते करताना त्यामुळे नातेसंबंधी जी जपायचं स्किल बिल्डिंग जे असतं ते शिकणं हे जरा मागं पडलं आपलं कुठेतरी. म्हणजे कुठेतरी तुमचे वेगवेगळे ग्रुप्स असतील, भले मित्रमैत्रिणींचा असेल किंवा पुस्तकं वाचणाऱ्यांचा असेल किंवा अजून कुठला असेल छंद तुमचा काहीतरी असेल, तर हे तुम्हाला कुठेतरी तुमच्या भावना कंट्रोल करायला किंवा बॅलन्स साधायला मदतीला पडतात का? निश्चितच. कारण ते जे चित्र काढताना म्हणतात ना की जर तुम्ही चित्र काढताना तुमचा लॉजिकल मेंदू लागत असतो आणि मग चित्र रंगवताना मात्र तुमचा इमोशन ॲबस्ट्रॅक्ट भाग काम करत असतो. हे म्हणजे श्वास आणि उच्छ्वासासारखं की तुम्ही एकी ठिकाणी जे काम करून किंवा जिकडं रोजच्या गोष्टी सांभाळत जिकडे इन्हेल करता तर त्याला या हॉबीजचा नातेसंबंधाचा एक्झेल पण लागतो ना कुठेतरी. त्यामुळे सगळं जर का आता इन्हेल होत राहिलं तर एक्झेल नाही झाला तर आपली श्वसन यंत्रणा कोलमडते. बरोबर. तर त्यामुळे या हॉबीजचा तो जो एक बॅलन्स लागतो तो एक्झेल खूप आवश्यक आहे. हे आपण मगाशी म्हणलं असं की आधी या कदाचित गोष्टींची गरज होती. पूर्ण अगदी स्क्रॅच पासून घर अख्खं बिल्ड करायचं होतं, एक वेल्थ एक उभी करायची होती. कुठलंही मोठं कुटुंब आपण घेऊन शहरातनं एका वेगळ्या गावातनं शहरात आलोय, वेगळ्या देशात आलोय, तिथं सगळे आपले छंद बाजूला ठेवून एक फोकस ठेवून एकेकरली अख्खच्या अख्खं घर वाढवलं, ही त्या काळाची गरज होती. पण आज ती गरज आहे का? आज एका लिमिट नंतर जेव्हा आपली एक सुबत्ता आलेली आहे, एक जगाची एक शाश्वतीता आलेली आहे, तर ते करताना आता आपण मोकळे आहोत ना बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करायला. तर तिथं आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी मारून मुटकून सप्रेस करून त्या तशा दाबून ठेवण्याची गरज आता खरंच नाहीये. म्हणजे या सगळ्यामध्ये आपण अटॅचमेंटबद्दल ॲक्च्युली बोलायचं राहून गेलं की भावना आपण आता किती दाबत आलो आहे. तर हल्लीच्या ज्या टर्म्स आहेत जेनझी रिलेशनशिप्समध्ये की सिच्युएशनशिप असेल की ज्याच्यामध्ये मला कमिटमेंटच करायची नाही आहे कुठल्याच गोष्टीची, सो कमिटमेंटची भीती किंवा त्या नात्याला नाव न देणं, तर ह्या सगळ्या तुम्हाला आलेला कदाचित वाईट अनुभव किंवा मला माझ्या भावनांची डीलच करायचं नाही आहे, ते माझ्या डोक्याला तापच नको आहे, अशा भावनेतूनच या सगळ्या टर्म्स हल्ली इव्हॉल्व्ह झाल्या आहेत का? कमिटमेंट फोबिया तसा नवा नाही, पण आता याच्यात भर अशी पडली आहे ना की ऑप्शन्स खूप सहज उपलब्ध झालेले आहेत. की आधी कोणीच मिळणार नाही या भीतीतनं खूपशी नाती अशी घट्ट व्हायची आणि ती समाज यंत्रणा पण अशी होती की ज्यात एकदा कोणी सापडलं की लग्न, हे खूप आधी तर खूपच मोठ्या प्रमाणात होतं. आता ते एकीकडे ती रिजिडिटी नशिबाने उलट थँकफुली कमीच झाली की ही व्यक्ती म्हणजे लग्नच, थेट लग्न हे कमी झाल्यामुळे उलट ते खूप सारा जो लोड होता, भार होता नातेसंबंधाचा तो नशिबाने कमी झाला आहे. त्यात बरोबर एक हे पण व्हायला लागलं की ऑप्शन्स खूप वाढायला लागले असल्यामुळे एक ऑप्शन निवडला की दुसरं काहीतरी हातचं निसटून जाईल, ही भीती खूप प्रबळ झालेली आहे. आणि त्यात हे पण आहे की आसपास अनेक नाती अशी बघितलेली आहेत की ह्या चुका मी नाही करणार. की अनेक डिस्फंक्शनल, अनेक इम्बॅलन्स्ड नाती आसपास बघितल्यामुळे ती मनात एक धास्ती पण बसली की काहीतरी मला हे नाही करायचं. आणि त्यामुळे ते पाहून ती बसली धास्ती असल्यामुळे तेच जर का पॅटर्न्स परत समोरच्या दिसायला लागले आपण गांगरून जातो, धास्तावून जातो. आणि त्यामुळे आता बरं बापरे हे असं होतं का परत मग मला नको, हे पण व्हायला लागतं. त्यामुळे आसपास ती जी डिस्फंक्शनल नाती बघितल्यामुळे पण ती आपल्या मनात भीती रुजलेली आहे. आणि त्याच्या जोडीला कुठंतरी हे पण आहे की तुम्हाला ते आधीच्या पिढ्या म्हणतात की तुम्हाला जुळवूनच घेता येत नाही, तुम्हाला ॲडजस्ट करता यायची तुमची कपॅसिटीज नष्ट होत चालली आहे. तर हे कुठेतरी खरं आहे की त्यामुळे दुसऱ्या टोकाला गेलं पेंड्युलम की मग असं वाटतं की नाही हे खूपच अवघड होत चाललंय, ह्याच्यापासून लांब पळा. तर ते पेन टॉलरन्स पण कुठेतरी कमी होतं, हे पण खरं आहे. ओके, मी शेवटच्या टप्प्याकडे येते, शेवटचे काही प्रश्न विचारते. या सगळ्या ज्या आपण आत्ता गोष्टी बोललो ह्याच्याबद्दल शहरामध्ये खूप ओपनली हल्ली बोलणी व्हायला लागली आहेत किंवा लोक बोलतात
त्यांच्या मेंटल हेल्थ इश्यूजबद्दल बोलायला लागले. सोशल मीडियावर अवेअरनेससुद्धा आपल्याला क्रिएट होताना दिसतोय. तर हे सगळं शहरांपुरती आत्ता आपण बोललो. ग्रामीण भागातले पुरुष हे तर या बाबतीत बोलत पण नाहीत किंवा हे असं काही असतं हेही त्यांना माहीत नसतं आणि ह्या काय प्रॉब्लेम झाला का असं ग्रामीण पुरुषांचं कित्येकदा म्हणणं असतं. तर ग्रामीण पुरुषांच्या भावनांबद्दल तुम्ही काय सांगाल? न्यूटन सिनेमातलं एक मला वाक्य आठवतं की सालो लग जाते जंगल बनने में. आता हा जो शहरी पुरुष आहे किंवा शहरी समाजवर्ग आहे त्याला एक्सपोजर मिळाल्यामुळे ह्या शब्दसंग्रहाला किंवा ह्या स्किल्सना शिकून घ्यायचे चान्सेस जास्ती मिळत आले ते खरं आहे. आणि त्याच्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात बदल दिसायला लागला की पोटापाण्याचा प्रश्न मिटल्यावरती मग ह्यांच्याकडे बघायला जो एक सवड लागते, जी एक बँडविड्थ लागते ती तर मिळायला लागलेली आहे. ते आता पर्कोलेट होऊन झिरपून ग्रामीणाच्यात पोचायला वेळ लागणार एकतर भरपूर अजून. आणि नाही म्हणलं तरी ती आता इंटरनेटमुळे असो किंवा शहर आणि गावातली ती गॅप कमी होत जात असल्यामुळे तिकडं पण ती व्होकॅब्युलरी बघायला मिळते बरं का. आता मला स्वतःचं काही उदाहरण आठवतात की जिकडं मी दिसायला एखादी व्यक्ती थोडीशी इतर खेड्याकडनं वाटणारी किंवा एका निम्नस्तरीय आर्थिक वर्गात आलेली व्यक्ती, माझ्या मनात असं ग्रह होतं की हा यांना बहुतेक हे शब्द माहीत नसतील, यांना बहुतेक खूप समजावून सांगायला लागले, पण त्यांना पण ते शब्द माहिती असतात किंवा अशा गोष्टी ते स्वभाव त्यांच्या पण उतरायला लागलेलं बघायला मिळतं आता. तर त्यामुळे तिथं माझं पण कुठेतरी समज होते ते असे हळूहळू त्याला छान जरा त्याला क्रॅक जायला सुरुवात झाली आणि नंतर ते हळूहळू झिरपायला लागले येतात. पण त्याला सुद्धा आता भरपूर दशकं आणि लागू शकतात. शेवटचा प्रश्न विचारते मी, पालकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारते की जर का पालकांना इमोशनली स्ट्रॉंग मुलं ही घडवायची असतील तर त्यांनी काय केलं पाहिजे, काय ॲक्शन्स घेतल्या पाहिजे किंवा घरचं वातावरण हे कसं ठेवलं पाहिजे? इथं ना म्हणजे समुपदेशकांचा जो एक रोल असतो त्यातला एक जो भाग असतो ना तो तिकडं अंगवळणी पाडून घ्यायची गरज आहे. की आम्हाला थेरपी सेशन्समध्ये ना जेव्हा समोरची व्यक्ती बोलत असते तेव्हा एक लक्ष सतत स्वतःकडे ठेवायचं असतं की हे बघताना आपल्याला काय होतंय आणि मला जे काय होतंय ह्याला जर का मी अँकर्ड राहू शकलो तर समोरचा काय सांगतो आणि समोरचा कुठनं येतोय मी अधिक चांगलं समजू शकणार आहे. त्यामुळे पालकांना सुद्धा स्वतःला समजून घ्यायची खूप गरज आहे की माझ्या पालकत्वामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या कुठनं आल्या, त्या मी कुठनं शिकल्या, त्या मी कदाचित आधीच्या पालकांकडनं आहे तशा घेतल्या का काही झालं तरी असं व्हायचं नाही म्हणून त्याच्या दुसऱ्या टोकाला जाऊन त्याचा एक रिस्पॉन्स म्हणून आणला माझ्यामध्ये. तर त्यामुळे एक निरक्षीर विवेक की आत्ता काय गरजेचं आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. भावनांमध्ये सुद्धा किमान भावना कुठला वर्जन असाव्यात की ॲक्शन वेगळ्या आणि भावना वेगळा हा निरक्षीर विवेक समजला पाहिजे. की एखादं मूल तणतण करतंय तर त्याची प्रत्येक मागणी पूर्ण करायची गरज नाही आहे, पण त्याला नाही म्हणल्यावर ते मूल तणतण करणार आहे हा ॲक्सेप्टन्स लागणार आहे. किंवा एखादं मूल हर्ट झालं आणि खरंच त्याचा सॅडनेस दाखवायला लागलं तर तुला त्रास झाला मी समजू शकतो, कदाचित तुझी मागणी पूर्ण होणार नाही आत्ता, पण तुझा त्रास मला समजतो आणि तू अगदीच रडू शकतोस. त्या रडण्याबद्दल शेम न करणं, तिथं अर्थातच जेंडरनुसार तू असाच वागला पाहिजेस, तू अशीच वागली पाहिजेस हे न करणं किंवा आता घरकामात मुलांकडनं पण घरकाम करून घेणं, ह्या गोष्टींचा स्टिग्मा कमी करणं, त्यांना आउटलेट देणं, शेम न करणं आणि मुलींना पण तितकंच एक्सपोजर ट्रॅडिशनल मॅस्क्युलिन याच्यात देणं, हा सरमिसळ हा यिन यांग बॅलन्स तो जमला पाहिजे. खूप सुंदर माहिती दिली तुम्ही आणि थोडक्यात डिकोड करून सांगितलं, खूप डिटेलमध्ये ॲक्च्युली डिकोड करून सांगितलं की कशा भावना एक्सप्रेस केल्या पाहिजे, त्या केल्या नाही तर काय अडचण होऊ शकते आणि त्याची सुरुवात कशी केली पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि ही खूप छान माहिती आम्हाला सांगितली. मी ऑडियन्सलाही अपील करते की तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की विचारा, त्याची उत्तरं आम्ही पुन्हा घेऊन येऊ नवीन एपिसोडमध्ये. आणि तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करा द ऑड इव्हन फॉर मोर सच कॉन्टेंट. धन्यवाद. Thank you.